तर आपण नाशकातली ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी खरात भोंदूबाबा खरातच्या घरात एसआयटीची टीम दाखल झाली होती आणि या घरामधील 2 सदस्यांना या ठिकाणी एसआयटीची टीम घेऊन जाताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो गेल्या काही काळापासून एसआयटीची टीम या ठिकाणी दाखल झाली होती। आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे उपस्थित आहेत। अभिजित, काय अधिक माहिती मिळते? खरातच्या घरामधून 2 जणांना बाहेर काढण्यात आले, कोण आहेत ही 2 जण? खरातच्या घरामधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशोक खरात यांचा तो मुलगा असण्याची शक्यता आहे। एसआयटीच्या टीम जी आहे ती काही वेळापूर्वी आतमध्ये त्या ठिकाणी शिरलेली होती आणि त्यानंतर मग आता काही वेळ त्या ठिकाणी आतमध्ये चौकशी केली जात होती आणि आता चौकशीनंतर अशोक खरात यांच्या मुलाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते या सगळ्या संदर्भामध्ये कोणतीही माहिती देत नाही आहे। मात्र आता कल्पना खरात नेमक्या कुठे आहेत याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता अधिक माहिती त्या नेमक्या कुठे आहेत या सगळ्या संदर्भातला तपास करण्यासाठी आता अशोक खरात यांच्या मुलाला एसआयटीच्या टीमकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आता कुणच एसआयटीची टीम आता या ठिकाणाहून त्यांच्या मुलाला ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा या ठिकाणाहून रवाना होते। दृश्यांमध्ये आपण बघितलं तर अगदी या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी गुपचूप म्हणजे गोपनीय त्यांचा काही शोध घेतला नाही। दादा चौकशीला या ठिकाणाहून रवाना होतीये अगदी गुपचूप। एसआयटीची टीम अगदी साध्या गणवेशामध्ये या ठिकाणी दाखल झालेली होती, जेणेकरून खरात कुटुंबियाला कुठलाही सुगावा लागू नये किंवा थांगपत्ता लागू नये यासाठी एका खासगी गाडीतून एसआयटीचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि